नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे आपल्याला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल आणि हे जे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील माझे, तर चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल मात्र शेअर करा, जेणेकरून सगळ्या मुलांना या चॅनलचा उपयोग होऊ दे, ही माझी इच्छा आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात आपण आजच्या म्हणजे 28 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. आणि काल जी काय आपण क्विक टेस्ट घेतली होती त्याचे आपण आन्सर्स पाहूयात. तर पहिला प्रश्न मी विचारला होता की ऑपरेशन सह्याद्री चेकमेट कोणत्या संस्थेने राबवले आहे, तर ते DRI संस्थेने राबवलेलं आहे, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने. आणि दुसरा प्रश्न विचारला होता की पांगोलाखा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे, तर ते सिक्कीममध्ये आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला किंवा उत्तरं दिली त्यांचं अभिनंदन, बिकॉज त्यांना एक टास्क दिला होता, तो त्यांनी प्रामाणिकपणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर कीप इट अप, असा स्टडी करा आणि पुढे जा. तर पाहूयात आजचे प्रश्न. प्रश्न पहिला, भारत युरोपियन युनियन यांच्यातील फ्री ट्रेड ॲग्रीमेंटला मदर ऑफ ऑल डील्स असे कोणी म्हटलेले आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी आणि उर्सुला फॉन्डर लेयन यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारत आणि युरोपियन युनियनने भारतामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अंतिम केले. हा करार भारताचा 27 देशांच्या EU सोबत झालेला सर्वात मोठा फ्री ट्रेड डील आहे, त्यामुळे हा महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि 2024-25 मध्ये भारत युरोपियन युनियन वस्तू व्यापार $136 होता, आणि ज्यात भारताची निर्यात जवळजवळ $76 अब्ज इतकी होती. हा डेटा पण कधी कधी विचारला जाऊ शकतो. युरोपियन युनियनबद्दल थोडंफार जाणून घ्या. या संस्थेची स्थापना 1993ला ब्रुसेल्स, बेल्जियम येथे झालेली आहे, आणि एकूण सदस्य 27 देश आहेत यामध्ये. आणि या संस्थेचा उद्देश काय आहे, तर आर्थिक सहकार्य वाढविणे आणि युरोपमध्ये शांतता व स्थिरता राखणे, असा याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न, प्रश्न दुसरा, अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या वस्तूंवरती आयात शुल्क किती टक्क्यांनी वाढवले आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 15% 25% इतके शुल्क वाढवलेले आहे अमेरिकेने. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. त्याचं प्रमुख कारण काय दिलेलं आहे अमेरिकेने, तर कोरियन संसद व्यापार करार मंजूर करू शकत नाही, असं अमेरिकेने कारण दिलेलं आहे, म्हणून त्यांनी आयात शुल्क वाढवलं. तर ऑटोमोबाईल, लाकूड व औषध निर्मिती क्षेत्रावरती वाढीव आयात शुल्क लागू होणार आहे, म्हणजे प्रमुख क्षेत्र ही असणार आहेत. आणि 2024 मध्ये दक्षिण कोरियाने अमेरिकेमध्ये जवळजवळ $132 अब्ज निर्यात केली होती. पुढील प्रश्न, प्रश्न तिसरा, 2025 मध्ये कोलंबो बंदरावरील सर्वाधिक कार्यक्षम टर्मिनल कोणते ठरले आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल, CWIT याचे योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2025 मध्ये कोलंबो बंदरावरील सर्वाधिक कार्यक्षम टर्मिनल म्हणून CWIT पुढे आले, आणि CWITने आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये 1.6 दशलक्ष TEUs क्षमतेपैकी जवळपास 90% वापर साध्य केलेला आहे. आणि CWIT हे अदानी जॉन किल्स होल्डिंग्स संस्थेच्या कन्सॉर्शियमद्वारे चालवले जाते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, ठीक आहे, म्हणून हा न्यूजमध्ये आहे. पुढील प्रश्न, प्रश्न चौथा, ट्री लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्तिदा मेकानी यांचा जन्म कुठे झाला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक येथे यांचा जन्म झाला होता. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. कर्नाटकात जन्मलेल्या पर्यावरण तज्ज्ञ कीर्तिदा मेकानी यांचे 19 जानेवारी 2026 रोजी सिंगापूरमध्ये 66व्या वर्षी निधन झाले आहे. आणि त्या सिंगापूरमध्ये
ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या आणि 3 दशकांहून अधिक काळ पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी त्या कार्यरत होत्या. पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2025 मध्ये प्रेसिडेंट अवॉर्ड फॉर द एन्व्हायरमेंट आणि 2024 मध्ये सिंगापूर वुमन्स हॉल ऑफ फेम मध्ये स्थान देण्यात आले होते. हा पॉइंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 5वा. केंद्रीय संचार मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन ने कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टॉक होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड. ठीक आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. संचार मंत्रालयाने स्टॉक होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड सोबत नागरिकांना भांडवली बाजार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करार केला. डीमॅट व ट्रेडिंग खाते, म्युच्युअल फंड आणि IPO सेवा पोस्ट ऑफिस मार्फत यामध्ये उपलब्ध होतील. ठीक आहे. आणि स्टॉक होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड ही सेबी नोंदणीकृत कॉर्पोरेट स्टॉक ब्रोकर संस्था आहे. ठीक आहे. आणि मला एक महत्त्वाचं बोलायचं होतं की मी परवा मे बी विचारलं होतं की कुणाला ई बुक हवे आहेत का मंथली, तर त्याचं मी एक नॉमिनल प्राईस ठेवेन. तर त्यामागे ई बुक सेल करून कुठलंही अर्निंग करणं हा माझा उद्देश नाही आहे. पण एखादी गोष्ट जेव्हा आपण फ्रीमध्ये अवेलेबल करतो ना, तर त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही, म्हणून एक नॉमिनल प्राईस आपण ठेवूया असं मी विचार केला होता. पण त्याला रिस्पॉन्स असा आहे की मुलांना नको आहेत ते. काही हरकत नाही आहे. आपले जे लेक्चर आहेत ना, ते खरंच त्याचा एक दर्जा खूप चांगला मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही याच्यावरती येऊन जरी प्रॉपर तुम्ही स्वतःच्या नोट्स मेंटेन केलं ना, तरी तुम्हाला याच्या एक्झाममध्ये ना 100% उपयोग होणार आहे, हे मी सांगू शकते माझ्या बाजूने. कारण की मी देखील MPSC केलेलं आहे आणि मी MPSC स्टुडंट आहे. सो मला माहिती आहे की मी माझे जे काही सबस्क्रायबर आहेत मी त्यांना काय देते. त्यामुळे नकोय तुम्हाला काही हरकत नाही. पण मी हे का सुरुवातीलाच विचारलं होतं की जर तुम्ही एक्झाम पूर्वी जर मला विचाराल की मॅडम आता तुम्ही PDF द्या किंवा ई बुक द्या, तर ते मला अवेलेबल करता येणार नाही. कारण की डेटा भरपूर असतो. जर तो एखाद्याला मंथली द्यायचा आहे किंवा इयरली द्यायचा, तर तो खूप दिवस आपण आधी मेंटेन करत असतो. म्हणजे या लेक्चर व्यतिरिक्त तो मेंटेन करावा लागणार आहे. तर तो सध्या मी नाही करत आहे कारण की रिस्पॉन्स नो आहे. तर मी तुम्हाला तो देऊ शकणार नाही. त्याबद्दल मी आत्ताच सॉरी म्हणते. आणि बिनधास्त तुम्ही आपले लेक्चर्स 1-1, 2-2 वेळा बघून रिपीट करा. तुमचे जे काही डाऊट्स असतील करंट अफेअर्समध्ये ते क्लिअर करा. ऑलरेडी आपण जे घटक न्याय घेतोय, तर संरक्षण क्षेत्राचे करंट अफेअर्स रेडी आहेत. बेसिक्सचे 2 लेक्चर रेडी आहेत. मला ते रेकॉर्ड करता येत नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं माझा बुक्स मेंटेन करण्यामध्ये वेळ जाण्यापेक्षा आपण लेक्चर कंटिन्यू करूयात. पण एक्झामपूर्वी जर तुम्ही मला PDF किंवा ई बुक मागाल, तर ते मला देता येणार नाही. त्यामुळे मी आत्ताच त्याबद्दल तुम्हाला माफी मागते. बाकी आपले लेक्चर्स तुम्ही 2-2, 3-3 वेळा बघून तुमची तयारी तुम्ही एकदम फिक्स करा. यासाठी मी तुम्हाला ऑल द बेस्ट बोलते. बाकी माझा असा काही उद्देश नाही की मी तुम्हाला PDF वगैरे देऊन त्यातून काही अर्निंग करेन. ठीक आहे. तर हा पॉईंट मला क्लिअर करायचा होता. आणि यूट्यूबवरती मी कम्प्लिटली न्यू आहे. प्रत्येक मुद्दा मी नव्याने समजून करते आणि हा कंटेंट तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जर काही माझ्याकडून राहत असेल तुम्ही जरूर मेन्शन करा. आणि आवाजाचा पण काही इश्यू आहे, जर सगळ्यांनाच ऐकण्याचा काही इश्यू येत असेल, तर मला असं वाटतं की मला मग बदल करावा लागेल. नाहीतर प्रॉपर आपला माईक वगैरे चांगला आहे, पण जर खरंच ऐकण्यात काही इश्यू येत असेल ना, तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. मग मला नक्कीच बदल करावा लागेल. ठीक आहे. आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न 6वा. PV सिंधूने 500वा विजय कोणत्या स्पर्धेत मिळवला असा प्रश्न आहे. तर 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 किंवा 500 मध्ये. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. PV सिंधू 500 करिअर विजय मिळवणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरलेली आहे. आणि सिंधूने डेन्मार्कच्या लाईन होजमार्क क्लेसफेल्ट ही म्हणजे तिची ऑपोनंट होती, गेममध्ये हरवलेले आहे असे देखील विचारतात. आणि महिला एकेरी 500 विजय मिळवणारी सिंधू ही जगातील 6वी खेळाडू आहे. जगातील 6वी आहे. आणि सिंधूचा एकूण करिअर रेकॉर्ड 732 सामन्यांमध्ये 500वा विजय असा आहे. ठीक आहे. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 7वा. व्हिक्टोरिया बॅकहॅम यांना फ्रान्सने कोणता सन्मान दिलेला आहे असा प्रश्न. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाईट ऑफ ऑर्डर
ऑफ आर्ट्स अँड लेटर्स असा तो सन्मान आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. फॅशन डिझायनर व्हिक्टोरिया बॅकहॅम यांना पॅरिस येथे फ्रेंच सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. हा सन्मान फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून फॅशन व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो. आणि ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रान्सचा महत्त्वाचा सांस्कृतिक सन्मान आहे असून त्याची स्थापना 1957 मध्ये झालेली आहे. या सन्मानामुळे व्हिक्टोरिया बेकहॅम यांच्या पॉप स्टार ते जागतिक फॅशन डिझायनर या प्रवासावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. पुढील प्रश्न 8वा. भारताची पहिली लॉंग रेंज अँटी शिप हायपरसोनिक ग्लाइड मिसाइल्स म्हणजे अश्म असं आहे या मिसाईलचं नाव, प्रथम कुठे प्रदर्शित करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रजासत्ताक दिन परेड, दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताची पहिली लॉंग रेंज अँटी शिप हायपरसोनिक ग्लाइड मिसाईल म्हणजे अश्म ही 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये आपल्या प्रदर्शित करण्यात आली. अश्म क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1500 किलोमीटर इतकी असून सुमारे 6100 किलोमीटर प्रति तास वेगाने ती प्रवास करू शकते किंवा करते. हे क्षेपणास्त्र ॲडव्हान्स सिस्टीम लॅबोरेटरी हैदराबाद येथे विकसित करण्यात आलेले आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 9वा. द सब्जेक्ट रँकिंग 2026 नुसार जागतिक टॉप 100 मध्ये स्थान मिळवणारी भारतातील एकमेव संस्था कोणती आहे असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc बेंगळुरू. पुढील त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. IIS ने संगणक विज्ञान म्हणजे कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये जागतिक टॉप 100 मध्ये स्थान मिळवलेले आहे. कम्प्युटर सायन्समध्ये द विषयानुसार क्रमवारी शिक्षण, संशोधन, संदर्भ, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन व उद्योग उत्पन्न या घटकांवरती हा आधारित आहे. आणि या क्रमवारीत अमेरिका, ब्रिटनमधील ब्रिटिश विद्यापीठांचे वर्चस्व कायम आहे. तर भारतास संशोधन व आंतरराष्ट्रीय सहकार्य सुधारण्याची गरज अधोरेखित इथे झालेली आहे. पुढील प्रश्न 10वा. कोणता देश 15 वर्षांच्या अंतरानंतर कोलकाता पुस्तक मेळाव्यात सहभागी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. महत्वाचे पॉइंट्स पहा. 49वा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळावा 49वा सॉल्ट लेक येथील बोई मेला मैदानावरती सुरू झाला. यावर्षी कोलकाता पुस्तक मेळाव्याची थीम देश अर्जेंटिना आहे. थीम देश कोणता आहे असं विचारलं तर तो अर्जेंटिना आहे. आणि उद्घाटन समारंभात आकाशवाणीचे माजी अधिकारी स्वप्नमोय चक्रवर्ती यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला. तर आकाशवाणीचे माजी अधिकारी स्वप्नमोय चक्रवर्ती यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 11वा. इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये हायड्रोजन झोनचे उद्घाटन कोणी केले? हा शब्द हायड्रोजन आहे. ॲक्च्युली मराठी फॉन्ट यूज करताना काय वेळेस किती शब्द ॲडजस्ट केले ना तरी ते नीट टाईप होत नाहीत. तर हा शब्द हायड्रोजन आहे, ह्याची नोंद घ्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरदीप सिंह पुरी. ठीक आहे. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हायड्रोजन झोनमध्ये हायड्रोजन उत्पादन, साठवण व वापराशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले. आणि हायड्रोजन झोन हा इंडिया एनर्जी वीक 2026 मधील 11 विषयागत झोनपैकी एक आहे. 11 विषयांपैकी एक आहे. इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये 75+ ऊर्जा तज्ज्ञ, 700+ कंपन्या आणि 120+ देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होते. पुढील प्रश्न 12वा आणि आजच्या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न.
तर जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज म्हणजे CAES प्रकल्प चीनच्या कोणत्या प्रांतामध्ये सुरू करण्यात आला? चीनच्या कोणत्या प्रांतात असा प्रश्न आहे? तर चीनच्या जियांगसू या प्रांतामध्ये सुरू करण्यात आला आहे जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज. ठीक आहे, त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. चीनने जियांगसू प्रांतात जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्रकल्प सुरू केलेला आहे आणि हा प्रकल्प सुमारे 6 लाख घरांची वार्षिक वीज गरज भागवू शकतो. CAES तंत्रज्ञान अतिरिक्त वीज वापरून हवा दाबून भूमिगत गुहांमध्ये साठविला जातो. हे विशेष आहे. तर आपले आजचे 28 जानेवारीचे करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत, पण पुढे देखील तुमच्यासाठी एक क्विक टेस्ट आहे. तुम्ही प्रयत्न करा उत्तर देण्याचे. ठीक आहे, तर प्रश्न पाहून घ्या. 3 प्रश्न असणार आहेत मी सांगितल्याप्रमाणे. तर पहिला प्रश्न आहे, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणता सन्मान देण्यात आलेला आहे? पर्याय इथे तुमच्यासाठी दिलेले आहेत, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न आहे, परवाणू सोलन NH-22 4 पदरी महामार्ग प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे राबवण्यात आला? याचंही उत्तर द्या. आणि लास्ट प्रश्न आहे, गल्फ फूड 2026 या आंतरराष्ट्रीय अन्न व पेय प्रदर्शनात भारत कोणत्या भूमिकेत सहभागी झाला आहे? असा प्रश्न. तर ट्राय करा उत्तरं देण्यासाठी. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.